सर्वांना नमस्कार. मी मंगेश हुसे तुमचं या चॅनलमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2-3 वर्षात आपण एवढे मोठे भूकंपाचे धक्के पचवले, राजकीय भूकंप, की आता कोणताही हे राजकीय बातमी असो किंवा भूकंप असो, हा महाराष्ट्राच्या जनतेला विचलित करत नाही. पण सध्या जी चर्चा सुरू आहे ती महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. संपूर्ण भारतात प्रादेशिक पक्ष संपवून किंवा ते फोडून भाजप आपली सत्ता बळकट करताना दिसते. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते. जर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना बारकाईने फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की हा कोणताही अचानक घडलेला प्रकार नाही, तर याच्या मागे गेल्या 3 वर्षांची एक संथ आणि पद्धतशीरपणे चाललेली राजकीय खेळी आहे. या सगळ्यांची सुरुवात अगदी अलीकडेच 2-3 दिवसापूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये झालेल्या अत्यंत गुप्त आणि खळबळजनक बैठकीमुळे झाली. ही बैठक अशी होती ज्याने महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण केली. जरी या बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी सांगितलं की आम्ही कॉर्पोरेट लॉ कमिटीच्या निमित्ताने नेहमीच भेटत असतो किंवा या केवळ अनौपचारिक गप्पा होत्या, असं सांगून सारवासावर करण्याचा सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केला. तरी राजकीय वर्तुळातील विश्वासू सूत्रांनी म्हणजे आमचे काही मीडियातील मित्र आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. या बैठकीत केवळ कॉफीवर चर्चा झालेली नाहीये, तर सत्तेच्या वाटणीचा एक मोठा ब्ल्यूप्रिंट म्हणजे आराखडा तयार करण्यात आला आहे अशी चर्चा आहे. जर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुती सोबत किंवा एनडीए सोबत गेली तर त्यांच्या वाट्याला काय येऊ शकतं यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर खलबत्ती झाली. खरं तर राष्ट्रवादीने भाजपाला अंतर्गत किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची ही पहिली वेळ नाही. जर आपण संसदेचा आणि केंद्रातील राजकारणाचा इतिहास गेल्या काही वर्षातील फॅक्ट चेक केले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने संसदेतील अनेक महत्वाच्या नियमावर, कायद्यावर आणि संवेदनशील राजकीय निर्णयात भाजपाच्या म्हणजे एनडीएच्या भूमिकेला उघड किंवा काही वेळा छुप समर्थन दिलेलं दिसतं. अगदी नोटबंदीच्या सुरुवातीच्या काळातील भूमिका असो किंवा राष्ट्रीय सुरक्षेचे कायदे असो, आताही आगामी काळात केंद्र सरकारकडून आणल्या जाणाऱ्या महिला आरक्षण कायदा आणि महिला आयोगाच्या संदर्भातील विषयामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपाला पूर्ण साथ देईल अशी जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकारणात, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. या मदतीच्या बदल्यात जे राजकीय गणित मांडले जात आहे ते ऐकून कोणाचेही डोळे चक्रावून जातील. चर्चा अशी आहे की या पाठिंब्याच्या बदल्यात शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये एक महत्वाचं कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा दिलं जाऊ शकतं, तर राज्यामध्ये जयंत पाटील यांच्यावर मोठी आणि अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर दुसरीकडे ज्यांचे विचार काँग्रेसशी अधिक जुळतात ते रोहित पवार हे मात्र या सर्व घडामोडीपासून स्वतःला लांब ठेवून अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे आणि शक्यता आहे. पण या सगळ्यामध्ये सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट आला तो म्हणजे अमोल कोल्हे यांच्या नावामुळे. राष्ट्रवादीचे खासदार आणि लोकप्रिय अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काही दिवसापूर्वीच माध्यमाशी बोलताना एक विधान केलं होतं की जर सत्ताधाऱ्यांकडून किंवा महायुतीकडून योग्य ऑफर आली तर मी त्यावर नक्की विचार करेन. जरी नंतर त्यांनी सारवासारव करताना प्रयत्न केला की बाबा माझं विधान केवळ पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भातील होतं, असं स्पष्टीकरण कोल्हे यांनी दिलं असलं तरी राजकारणात अशा विधानांचे अर्थ खूप खोल लावलेले असतात. सध्या महाराष्ट्रात अशी एक सुप्त चर्चा आहे की जर हे समीकरण जुळून आलं तर अमोल कोल्हे यांना थेट भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते, कारण भाजपाला महाराष्ट्रात एक सुशिक्षित, आक्रमक आणि मराठा समाजाचा मोठा चेहरा हवा आहे जो अमोल कोल्हे यांच्या रूपाने त्यांना मिळू शकतो. त्या चर्चांना आणखी बळ मिळालं कालच्या विधानसभेतील एका घटनेमुळे. विधानसभेत नेहमी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जाहीर कौतुक केले.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या अध्यक्षांचे जसे कौतुक करणे हे महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर सारख्या मोठ्या घडामोडींची नांदी मानले जात आहे. आता प्रश्न येतो की जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आज भाजपमध्ये जाण्याची किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करण्याची गरज का वाटते? याच्या मागे सर्वात मोठी गोष्ट आणि फॅक्ट ही आहे की गेल्या 3 वर्षात शिवसेनेचे 2 तुकडे झाले, स्वतः राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. आजच्या स्पर्धात्मक राजकारणात जर पक्षाला आणि स्वतःच्या अस्तित्वाला टिकवायचे असेल तर सत्तेचा आणि विकास निधीचा पाठिंबा असणं, पॉवरचा पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदार आणि खासदारांचे असे मत आहे की जर पक्षाला जिवंत ठेवायचे असेल तर केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षासोबत जाणे हाच एक मार्ग आहे. आणि ईडी CBI यांच्यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि भविष्यातील राजकीय असुरक्षितता यामुळे जयंत पाटलांसारख्या नेत्यांना सुद्धा ही तडजोड करणं भाग पडत असल्याचं चित्र आहे का, हा प्रश्न आहे. पण या संपूर्ण खेळात सर्वात दुर्दैवी आणि वेदनादायी बाब कोणती असेल तर ती म्हणजे शरद पवार यांच्या उतरत्या वयात. आज शरद पवार हे वयाच्या अशा टप्प्यावर आहे जिथे त्यांनी स्थापन केलेला मूळ पक्ष आधीच अजित पवारांनी वेगळा केला. त्यानंतर त्यांनी शून्यातून पुन्हा उभं राहून ती राष्ट्रवादी उभा केली नवीन. आता त्यांच्या या उतरत्या वयात त्यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांकडूनच जर पुन्हा पक्षाची नवी चूल मांडली जात असेल किंवा भाजपशी संधान साधले जात असेल तर हा शरद पवारांसाठी वैयक्तिक खूप मोठा राजकीय धक्का असेल. ज्या नेत्याने आयुष्यभर भाजपच्या विचारसरणीचा विरोध केला, त्यांच्याच विरोधात संघर्ष केला, त्यांच्याच हयातीत त्यांचे सर्वात जवळचे सहकारी सत्तेसाठी भाजपच्या गोटात सामील होण्याची तयारी करत आहे, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत शोकांतिका म्हणावी लागेल. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नेत्यांच्या महत्वाकांक्षेपोटी तळागाळातील कार्यकर्त्यांचे काय होणार. कार्यकर्त्यांवरती आता हसण्याची वेळ आलेली आहे. गेल्या 3 वर्षात पक्षांची झालेली शक्ल पाहून कार्यकर्ता आधीच पुरता गोंधळून गेलेला आहे. ज्या कार्यकर्त्यांशी शरद पवारांच्या नावावर, त्यांच्या स्वाभिमानाच्या लढाईवर विश्वास ठेवून उन्हातान्हात घाम गाळला, सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले, जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा चेहरा म्हणून त्यांच्यासोबत काम केलं, ते कार्यकर्ते आता विचार करत आहे की बाबा आमची निष्ठा नक्की कोणाशी असावी. नेते आपल्या सोयीनुसार युती बदलतात, सत्तेची पदे मिळवतात, मंत्री होतात, पण सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र निवडणुकीच्या मैदानात जनतेला उत्तर देताना तोंडावर पडतो. जर ही फूट खरोखरच पडली आणि राष्ट्रवादीने भाजपशी उघड हातमिळवणी केली तर महाराष्ट्रातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजी पसरेल, हे 100% खरी गोष्ट आहे. यामुळे प्रादेशिक पक्षांची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात येईल. येणारा काळच आता हे स्पष्ट करेल की या केवळ पडद्यामागच्या वाटाघाटी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जनतेच्या मतांचा आणि निष्ठ्यांचा लिलाव करून एक नवीन सत्तेचं समीकरण जन्माला येईल. मंडळी, तुम्हाला वाटतं का अमोल कोल्हे, त्याच्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्या विरोधात काही निर्णय घेतील? या सर्व मुद्द्याला धरून कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.